आधी नीटचा पेपर फुटला, मग खासदार फुटले, आभाळ वेळेवरती बरसत नाही म्हणून बळीराजाला हुंदका फुटला आणि आता तर हद्द झाली, उद्या होणारा टीईटीचा पेपर देखील फुटला। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या प्रकारांमुळे आज अखेर लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाचा बांधही फुटलाय। ऐकायला एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाटेल, पण हे दुर्दैवी सत्य आहे। नीट पेपर फुटीच्या धक्क्यातून देश अजूनही सावरलेला नव्हता आणि तोच महाराष्ट्रातील 6 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती दुसरा मोठा आघात झालेला आहे। एका रात्रीत लाखो डीटीएड आणि बीएड धारक विद्यार्थ्यांचं स्वप्न टांगणीला लागलंय, कारण 28 जूनला होणारी महाटीईटी परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे। या अचानक घेतलेल्या निर्णयामागे कारणीभूत ठरली आहे बिवंडीमध्ये मध्यरात्री घडलेली एक सिक्रेट रेड। पोलिसांच्या एका धाडीने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचं वाभाडं काढलंय। नक्की काय घडलंय त्या रात्री? पोलिसांच्या हाती असं काय लागलंय की सरकारला रात्रीतून हा मोठा निर्णय घ्यावा लागलाय? पाहूयात या खास व्हिडिओमधून। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, तर गोष्ट आहे 27 जूनच्या पहाटेची। नीट परीक्षेतील नुकताच झालेला मोठा स्कॅम समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आधीच प्रचंड अलर्ट मोडवरती होती। सुरक्षेचे सगळे कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1028 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा होणार होती। पण ट्विस्ट तिकडेच आला। भिवंडी पोलिसांना एका अत्यंत गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली आणि काही संशयास्पद लोक प्रश्नपत्रिका लीक करण्याच्या तयारीत आहेत। ही माहिती मिळताच पोलिसांनी एका गुप्त ठिकाणी थेट छापेमारी केली। पोलिसांनी काही इसम पकडलेले आहेत आणि त्या माणसांकडे काही कागदपत्र सुद्धा मिळाली आहेत। ते संशयितांच्या मोबाईल आणि कागदपत्रांमध्ये उद्याच्या टीईटीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न एक्झॅक्टली सेम होते। आता हे प्रकरण इतकं गंभीर होतं की पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना रात्रीच पडताळणीसाठी बोलवून घेतलं। जेव्हा अधिकृत प्रश्नपत्रिका आणि जप्त केलेले प्रश्न मॅच करून पाहिले, तेव्हा ते प्रश्न समान असल्याचं उघड झालं। जरी परीक्षा उद्या झाली असती तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपर लीक ठरला असता आणि त्यामुळे परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि या रॅकेटची सखोल चौकशी व्हावी, यासाठी परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी परीक्षा तुर्तास पुढे ढकलल्याचं जाहीर केलंय। पण मित्रांनो, परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलली याने व्यवस्थेचा बचाव झाला असेल, पण त्या 6 लाख विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचं काय? जे विद्यार्थी वर्षभर रात्रंदिवस अभ्यास करत होते, ज्यांच्या घरच्यांनी पोटाला अगदी चिमटा काढून परीक्षेची फी भरलेली होती, जे प्रवासाचा खर्च करून सेंटर्सवरती पोहोचलेले होते, त्यांच्या त्रासाला जबाबदार कोण आहे? आता या संपूर्ण पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे आणि पोलिसांना या छापेमारीत आणखीन कोणते मोठे खुलासे मिळाले? सध्या भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि अत्यंत वेगाने हा तपास सुरू आहे। उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केलंय की परीक्षेची नवीन तारीख आणि वेळेचं अधिकृत नोटिफिकेशन हे लवकरच जाहीर करण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त ऑफिशियल संकेतस्थळाला लक्ष ठेवावं। मित्रांनो, पेपर लीकची ही लागलेली कीड आपल्याला शिक्षण व्यवस्थेला अक्षरशः पोखरून काढते। प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळण्याचा अधिकार या पेपर लीक माफियांना कोणी दिलाय? तुम्हाला काय वाटतं, अशा पेपर लीक करणाऱ्या आरोपींना नेमकी कोणती कडक शिक्षा झाली पाहिजे? तुम्ही तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी।